या मंदिराची एक लय खतरनाक स्टोरी आहे, सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज श्रावण सोमवार आहे म्हणून घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पार्वती माते या मंदिराला आलेलो। गेट उघडल्या पुढे लगेचच असा भला मोठा पार्वती मातेच्या नावाचा बोर्ड दिसतोय। तसंही मंदिर पार्वती मातेचं आहे, पण पारोबाईचं मंदिर म्हणून फेमस आहे। समोरच नंदी महाराज पहारा देत बसलेले दिसतात। भिंतीवर लय भारी भारी अशी चित्र काढलेत। मंदिरात येतात समोर पिंडीचं दर्शन मिळतं आणि समोर पार्वती मातेची मूर्ती। देवाप्पा केला आणि थोडंफार मागणं मागितलं, आता दिलं ठीक नाही, आपलं कर्म म्हणून सोडून द्यायचं। मंदिराच्या जवळ कसलीच गर्दी नाही, एकदम शांत आणि निवांत वातावरण आहे। लय भारी मंदिर दिसतंय। आपलाच ब्लॉग आहे म्हणून घेतलं स्वतःला थोडा व्हिडिओ मध्ये। भिंतीवर असे सगळीकडे लय मंत्र लिहिलेत। मंदिराचा दुसरा गेट उघडून बाहेर आलं की असा मस्त नजारा दिसतो। लय भारी फील येतोय। पिण्याचं पाणी, बसायला अशी बाकडं, सगळी सोय आहे। श्रावण महिना चालू आहे, तुम्ही पण एकदा दर्शन घेऊन जावाच। आता तुम्हाला या मंदिराची ती खतरनाक स्टोरी सांगतो। असं म्हणते जुन्या काळात लग्न करून वापस जाणार 17 गाड्यांचं वराड या तळ्यात अचानक गायब झालं। गायब म्हणजे गायब, कोण सुद्धा वापस नाही। आता ही खरं की खोटं देव जाणे। आणि तुम्हाला पण काय या स्टोरीचं माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता ही स्टोरी ऐकून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आता काय तसलं काय होत नाही। बिंदास या आणि दर्शन करून जावा। चला तर मग मावळत्या सूर्यदेवाचं दर्शन घेऊन मी जातो घरी, आणि तुम्ही जायच्या आधी तेवढं फॉलो करून जावा।